खेडेगावात राहायचं म्हटलं तर खेडेगावातल्या लोकांना काहीच कळत नाही. ऑनलाईनचा प्रकार असेल तर काही समजत नाही आहे. कारण गव्हर्नमेंटच्या स्कीम इकडे बऱ्याच येत असतात, त्याही समजत नाहीत. किंवा आधार कार्ड त्यांचं अपडेट नसेल तर आधार कार्ड कुणाचं ॲड्रेस चेंज करायचं असेल तर अशी सोशल वर्क लोकांकडनं पैसे न घेता ती एवढी सोशल वर्क कामं करतायत की हे बघा, आपण त्यांच्याकडनं आता जाणून घ्या. हे बघा, दादा इथे आहेत, आता सुद्धा ते कामामध्ये आहेत, खूप बिझी आहेत आणि आता त्यांच्या ऑफिसला त्यांना जायचं आहे. आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तुमचं सोशल वर्कमध्ये जी गव्हर्नमेंटची कामं जी आपली खेडेगावामध्ये वयस्कर माणसं आहेत त्यांना हे ऑनलाईनचं किंवा डिजिटलचं काहीच समजत आहे ना, तर ती तुम्ही त्यांना सपोर्ट करता आहे की नाही? काय सपोर्ट करता असा? जे काही त्यांना काही माहितीच नाही. पहिली गोष्ट, ऑनलाईन हाच प्रकार माहिती नाही कोणाला. अच्छा, बरोबर. मध्ये अपडेट असेल, काय आधार अपडेट, बरोबर, पॅन कार्ड काढून देणं, जातीचे दाखले, सगळे जे काय आहेत काम ते सगळे खरंच. करून. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी इंटरेस्टिंग व्हिडिओ का म्हणतो आहे की आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो म्हणजे नेवरेकर दादांचा. आणि नेवरेकर दादांच्या या कामाची आणि या मेहनतीला माझ्याकडून सलामी असेल. कारण मित्रांनो, एवढी ते स्ट्रगल करत आहेत, मेहनत खूप घेत आहेत. बघा, तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. आणि पहिला व्हिडिओ आपला एक बघितला असेल तुम्ही, 30 ते 35 हजाराची नोकरी सोडून मुंबईला केले बाय बाय, असा एक आपण व्हिडिओ टाकला होता. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओसुद्धा देणार आहे. तर मित्रांनो, जरूर पहा की त्यांनी केलेली जी मेहनत आणि त्या मेहनतीमागचं जे फळ हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि आज अशा ठिकाणी आलेले आहे की त्यांनी जो माझ्या वडिलांनी जे सोशल वर्क केलं होतं, म्हणजे वाडा दिला होता त्या जेसप गायींसाठी, म्हणजे गायी ठेवल्या होत्या आणि गायी पण लहान वासरांना जन्मसुद्धा दिला होता. आणि नंतर मग त्यांनी स्वतःची जमीन घेऊन आणि त्या स्वतःच्या जमीन जागेत त्यांनी हा मोठा व्यवसाय अजून वाढवलेला आहे. आणि खरंच मित्रांनो, त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छासुद्धा असतील. कारण एवढी मेहनत आणि एवढं स्ट्रगल करणं तेवढं पॉसिबल नाही आहे. कारण आता त्यांनी अजून एक नवीन ॲडिशनल काय केलं, इकडे बघा, ह्याचं शेळी पालन. हां, तर चालेल. वाव, जबरदस्त. जेसेप ज्या आपण दाखवल्या होत्या गाई त्या व्हिडिओमध्ये, त्या आणि आपल्या गावच्या ज्या गायी असतात त्यासुद्धा आहे त्यांच्याकडे आणि खूप मेहनत करतात. अजून सोशल वर्कसुद्धा करतात ते. जे नेवरेकर दादा आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले, ते सोशल वर्क म्हणजे काय असेल की त्यांनाच आपण सांगून घेऊया. हे बघा, इथे आता ते वाड्याची जी स्वच्छता ठेवावी लागते, ती स्वच्छतासुद्धा खूप एकदम मेहनतीने करतात. कारण कसं माहिती आहे, आपण सुद्धा एका जागेत राहायचं असेल तर आपल्याला पण स्वच्छता बघतो, तसंच ही स्वतःची काळजी घेतात त्याच्यापेक्षा जास्त ते या प्राण्यांवरती काळजी घेत आहेत. कारण आपल्याला दिसतं स्वच्छता पण एकदम प्रॉपर स्वच्छ केलेलं आहे. आणि त्या दादांनासुद्धा आपण आता विचारून घेऊया, सोशल वर्क काय करतात ते पण जाणून घ्या. त्याच्यानंतर ही त्यांची मेहनत ही सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. तर खरंच मित्रांनो, खूप मेहनत आहे यामागची. आता तुम्हाला सांगतो, शेळी पालन करायचं म्हटलं तर एक व्यक्ती प्रॉपर त्या कामासाठी लागते. त्यांना बाहेर चरण्यासाठी घेऊन जावं लागतं, किंवा इथे जर का ते वाड्यामध्ये ठेवायचं असेल किंवा गोठ्यामध्ये ठेवायचं असेल तर त्याची साफसूफ व्यवस्थित ठेवावी लागते. त्यानंतर त्यांची तेवढीच डॉक्टर उपचार असेल, हां दादा, डॉक्टर उपचार असेल आहे ना, तेवढेच करावे लागतात. कारण सर्व जसं माणसांना आजार आहे तसे प्राण्यांना सुद्धा आजार असतात, की प्राणी म्हणजे काहीच नाही आहे, पण तशीच ती स्वतःची काळजी घेतात. त्याच्यापेक्षा जास्त हे प्राण्यांची सुद्धा काळजी घेत आहेत. आता शेळ्या त्यांनी हे आत्ताच केव्हा घेतल्या? ह्या 1 महिना झाला. 1 महिना झाला आहे ना. आणि दादा, तुम्ही मला सांगा, हे बघा, हे दादा आहेत आणि हे मुंबईवरनं आपण जो एक व्हिडिओ टाकला होता की मुंबईला केले बाय बाय, आहे ना दादा, आपण एक व्हिडिओ टाकला होता. आणि खूप मेहनत आहे तुमच्या कामासाठी, आमच्याकडनं सलामी असेल. हां, आणि मला सांगा, तुम्ही सोशल वर्क, मी सुद्धा ऐकलं आहे गावामध्ये की सोशल वर्क, काय सोशल वर्क करता तुम्ही? सगळे ऑनलाईन डिजिटल कामं जे आहेत, हां, सगळे. होय नाही, सरकारी ते सगळे करतात. अच्छा, सरकारी कामं करतात ना. आता खेडेगावात राहायचं म्हटलं
तर खेडेगावातल्या लोकांना काहीच कळत नाही. ऑनलाईनचा प्रकार असेल तर काही समजत नाही आहे. कारण गव्हर्नमेंटच्या स्कीम इकडे बऱ्याच येत असतात, त्याही समजत नाहीत. किंवा आधार कार्ड त्यांचं अपडेट नसेल तर आधार कार्ड कुणाचं ॲड्रेस चेंज करायचं असेल तर अशी सोशल वर्क लोकांकडनं पैसे न घेता ती एवढी सोशल वर्क कामं करतायत की हे बघा, आपण त्यांच्याकडनं आता जाणून घ्या. हे बघा दादा इथे आहेत, आता सुद्धा ते कामामध्ये आहेत, खूप बिझी आहेत आणि आता त्यांच्या ऑफिसला त्यांना जायचं आहे. आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तुमचं सोशल वर्कमध्ये जी गव्हर्नमेंटची कामं जी आपली खेडेगावामध्ये वयस्कर माणसं आहेत त्यांना हे ऑनलाईनचं किंवा डिजिटलचं काहीच समजत आहे ना, तर ती तुम्ही त्यांना सपोर्ट करता आहे की नाही? काय सपोर्ट करता असा? जे काही त्यांना काही माहितीच नाही. पहिली गोष्ट ऑनलाईन हाच प्रकार माहिती नाही कोणाला. अच्छा, बरोबर. मध्ये अपडेट असेल काय, आधार अपडेट, बरोबर, पॅन कार्ड काढून देणं, बरोबर. जातीचे दाखले सगळे जे काय आहेत काम ते सगळे खरंच मित्रांनो, ही जातीचे दाखले एवढी धावपळ करावी लागते हे दादांकडनंच कळेल. हा दादा आहे ना? जातीच्या दाखल्यासाठी तुम्हाला एखाद्या ठिकाणी म्हणजे चिपळूण ठिकाणी भेटतात ना ते आपल्याला, चिपळूण साईडला. पण जे आता ऑनलाईन झाले, पण ऑनलाईन त्यांना कळत नाही, तरी पण त्यांना ऑनलाईनसाठी जायचंय कुठे? चिपळूणलाच जायचंय आहे ना. मग चिपळूणला जाण्यासाठी त्यांना दिवसाभरामध्ये एकाच वेळेला काम होत नाही. 500 रुपयाची नोट खर्च करावी लागते आहे की नाही? मग तसं ते काम ह्या जे खेडेगावामध्ये जे मेहनती माणसं आहेत त्यांना एवढा प्रॉपर खर्च टाकायचा नाही आहे कुठेतरी, किंवा खूप पैसे जात असतील तर ते सोशल वर्क करतात आहे ना. सोशल वर्क तुम्ही जे आधार कार्ड अपडेट वगैरे हे सगळं करून देत आहे ना. त्यानंतर मग तुमची लाईफ जगायची असते. आता ह्यांची लाईफ म्हणजे मित्रांनो किती वगैरे सगळं करून देता ना. मग तुम्ही त्याचे चार्जेस काहीच नाही घेत? नाही, म्हणजे कसं जे असतील नाहीतर नाहीच नाही. पण आपण काही ठिकाणी गेले तर घ्यावे लागतात. पण काही ठिकाणी बघतो आपण की पैसे घेतात सगळ्याला ह्याला आहे ना, जातीच्या दाखल्यासाठी. पण चांगलं सोशल वर्क करतायत मित्रांनो. खरंच यांच्यासाठी, या दादांसाठी एक एवढी चांगली कमेंट करा मित्रांनो, खूप चांगली कमेंट करा. सोशल वर्क आजकाल लोकांना वेळ नसतो, जो तो आपापल्या कामामध्ये बिझी असतो आहे की नाही. पण एवढा वेळ काढून हे जर आपल्या कोकणातील लोकांना, या खेडेगावात राहणाऱ्या जे मेहनत करणाऱ्या लोकांसाठी जर हे सोशल वर्क अशा पद्धतीने करत असेल तर नक्की यांच्यासाठी एक चांगली कमेंट. मेहनत पण त्यांची आपण बघतो, ही मेहनत करून ते सोशल वर्क करतायत म्हणजे एवढा असतो का बघा, जो तो आपापल्या लाईफमध्ये बिझी झालाय आहे ना. कुणालाच वेळ नाही. जर व्यक्ती गेली त्याला बरं नसेल तरी त्याला उचलायची किंवा डॉक्टरकडे घेऊन जायचं पण लोक आजकाल बघत नाहीयेत. पण एवढं सोशल वर्क करतात. दादा, तुमच्यासाठी खरंच एक थँक्यू. तुम्ही हे सोशल वर्क करता. नंतर त्यांनी आता प्रॉपर तुम्ही एक वाडा बांधला आहे ना, जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये आता त्यांनी DHF गाई, त्याच्यानंतर त्यांनी शेळीपालन सुद्धा केलेलं आहे ना. तर शेळीपालन नंतर तुम्ही काय करता? या शेळी एवढ्या पाळल्यात आता, जवळजवळ किती शेळी असतील तुमच्या? 50 एक आहेत नाही. मग त्याच्या पुढचा आता तुमचं काय असेल प्लॅन अजून आहे ना? अजून आहे म्हणजे करायचं तर ठीक आहे, चालेल. नक्की अजून चांगला प्लॅन आहे त्यांच्या डोक्यामध्ये. हळूहळू ते दादा खूप सक्सेस होणार आहेत. आताच त्यांचा प्लॅटफॉर्म वर येत आलेला आहे ना, झाला आहे ॲज इट इज. खूप खुश आहात ना मित्रांनो. चला, इथेच दादांकडे पण वेळ नाही आहे, खूप बिझी असतात कारण त्यांना पण आता निघायचे. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये जे सुद्धा म्हणाले होते की ती आपली जी स्वतःची मेहनत आहे ना, त्या मेहनतीवर असतं सगळं आणि ती मेहनत चांगली करतात. आज रोजी ती सकाळी पहाटे येऊन दूध काढायचं आणि विकायला घेऊन जायचं आहे, तर ती खूप मेहनत घेतात आणि खुश आहेत त्या धंद्यामध्ये आता. तर आता प्रॉफिट किती हे तुम्ही समजून जावा काय असेल ते. त्यांनी जशी मेहनत करणार त्याच्यावरती ते प्रॉफिट आहे. हां, पण DHF गाई आता व्यवस्थित झाल्या आहेत आणि दूध वगैरे देत आहेत लोकांना वाडीपर्यंत, किंवा ते डीलरकडे जायचं आणि द्यायचं, हे सुद्धा त्यांचं आता काम चालू आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय आणि कमेंट करून जरूर सांगा. दादांसाठी एक चांगली कमेंट करा. तुम्ही एक वाडा बांधला आहे ना, जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये आता त्यांनी DHF गाई, त्याच्यानंतर त्यांनी शेळीपालन सुद्धा केलेलं आहे ना. तर शेळीपालन नंतर तुम्ही काय करता? या शेळी एवढ्या पाळल्यात आता, जवळजवळ किती शेळी असतील तुमच्या? 50 एक आहेत नाही. मग त्याच्या पुढचा आता तुमचं काय असेल प्लॅन अजून आहे ना? अजून आहे म्हणजे करायचं तर ठीक आहे, चालेल. नक्की अजून चांगला प्लॅन आहे त्यांच्या डोक्यामध्ये. हळूहळू ते दादा खूप सक्सेस होणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर संस्कृतीसाठी आमच्या सुभाष वनगे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.